नमस्कार महसूल विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी बांधवांनो. आज आपण एका प्रचंड मोठ्या आणि महत्त्वाच्या बदलाविषयी बोलणार आहोत. अकृषक परवानगी म्हणजे जी एन ए परमिशन आहे, ती मिळवण्याचा जो काही त्रास होता तो आता जवळपास संपणार आहे. हो, शासनाने एक असा नियम आणलाय ज्यामुळे अधिकाऱ्यांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सगळ्यांचीच काम करण्याची पद्धत मुळापासून बदलणार आहे. तर मग काय? खरंच एना परवानगीचा त्रास, तो वेळकाढूपणा, ती गुंतागुंत, हे सगळं आता कायमचं संपलंय? आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण याच मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. शासनाच्या नवीन परिपत्रकाने नेमकं काय बदललंय? चला तर मग हा विषय खोलात जाऊन समजून घेऊया. तलाठी मित्र या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. इथे तलाठी, ग्राम महसूल अधिकारी यांना त्यांच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन कामासाठी, महसूल विभागातील ताज्या अपडेट्ससाठी आणि शासन निर्णयांबद्दल सविस्तर मार्गदर्शन मिळेल. त्याचबरोबर शेतकरी बांधवांसाठी ई-पीक नोंदणी, पीएम किसान योजना आणि शासनाच्या इतर महत्त्वाच्या योजनांची सगळी माहिती इथे दिली जाते. आमचा उद्देश एकच आहे: अधिकाऱ्यांना त्यांच्या कामात मदत करणे आणि शेतकऱ्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचवणे. तर नियमित अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती जी नोटिफिकेशन बेल आहे ना, ती सुरू ठेवा. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? आपण या 6 महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलणार आहोत. म्हणजे जुनी पद्धत का रद्द झाली, नवीन नियम काय आहे, सगळी प्रक्रिया ऑनलाईन कशी होणार, अधिकाऱ्यांची नवीन जबाबदारी काय असेल, जुन्या प्रकरणांचं काय होणार आणि सगळ्यात शेवटी यातले महत्त्वाचे मुद्दे कोणती, हे सगळं आपण टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात मोठ्या बातमीने. जुनी पद्धत आता पूर्णपणे रद्द झालीये. पण प्रश्न हा आहे की ही पद्धत इतकी त्रासदायक का होती? नेमकी अडचण काय होती तिच्यामध्ये? जुन्या पद्धतीत सगळ्यात मोठी डोकेदुखी होती ती म्हणजे दुहेरी परवानगी. म्हणजे बघा, विकास करायचा असेल तर आधी महसूल विभागाकडून एन ए परवानगी घ्यायची, मग नियोजन प्राधिकरणाकडे जाऊन बांधकाम परवानगी घ्यायची. आणि एवढ्यावरच थांबत नव्हतं, कर पण दुहेरी भरावा लागायचा. एकीकडे वार्षिक अकृषक कर मारा आणि दुसरीकडे मालमत्ता कर. यात वेळ, पैसा आणि शक्ती सगळंच वाया जायचं. आणि याच सगळ्या त्रासावर एक ठोस उपाय म्हणून शासनाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता दुसरी सुधारणा अधिनियम 2024 आणला आहे. या एका कायद्याने संपूर्ण प्रक्रियाच बदलून टाकली आहे. आता फक्त एक रकमेश शुल्क भरायचं आणि बाकीच्या सगळ्या भानगडीतून सुटका. आता इथे बघा, या स्लाइडवर फरक अगदी स्पष्ट दिसतोय. डावीकडे आहे जुनी पद्धत, जिल्हाधिकाऱ्यांकडून वेगळी एन ए परवानगी, वेगळी विकास परवानगी, दरवर्षी एन्या कर भरा, मालमत्ता कर भरा, कितीतरी गोष्टी होत्या. आता उजवीकडे बघा, नवीन पद्धत, वेगळी एन ए परवानगीची गरजच नाही, फक्त विकास परवानगी घ्या, एकदाच रूपांतरण अधिमूल्य भरा आणि मालमत्ता कर भरा, झालं. किती सोपं आणि सरळ झालंय, नाही का? मग आता हे रूपांतरण अधिमूल्य म्हणजे नेमकं काय? तर हा एक नवीन शब्द आहे, पण संकल्पना खूप सोपी आहे. ही एक वन टाइम फी आहे जी बांधकाम आराखड्याला मंजुरी देतानाच भरायची आहे. एकदा ही फी भरली की वेगळ्या एन ए परवानगीची गरज नाही आणि दरवर्षी जो आकृषक कर भरायचा होता त्यातूनही कायमची सुटका. म्हणजे ही एक वेळची प्रक्रिया आहे, हे लक्षात ठेवा. बरं, हा बदल फक्त कागदावर झालेला नाहीये. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे प्रत्यक्षात आणण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाईन करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांसाठी हा मार्ग खूपच सोपा आणि वेगवान झालाय. यासाठी 2 मुख्य ऑनलाईन पोर्टल्स आहेत. एक आहे बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टम म्हणजेच BPMS, जे 21 एप्रिल 2024 पासून सुरूही झाले, आणि दुसरं आहे ऑटो DCR, जे लवकरच अपडेट होत आहे. हे जे रूपांतरण अधिमूल्य आहे ते याच सिस्टममधून ऑनलाईन भरायचं आहे. आणि समजा जिथे ऑनलाईन सिस्टम नसेल तिथे नियोजन प्राधिकरण ऑफलाईन शुल्क स्वीकारेल आणि तहसीलदारांना त्याची माहिती देईल. तर आता नवीन प्रक्रिया कशी असेल? एकदम सोपी, फक्त 4 पायऱ्या. 1. नियोजन प्राधिकरणाकडे विकास परवानगीसाठी अर्ज करा. 2. BPMS किंवा ऑटो DCR मधून ऑनलाईन रूपांतरण अधिमूल्य भरा. 3. विकास परवानगी मिळवा. आणि 4. वेगळ्या एन ए परवानगीची आता गरजच नाही. बघा, प्रक्रिया किती सुटसुटीत आणि पारदर्शक झाली आहे. ही माहिती आपल्याला महत्त्वाची वाटतेय ना? मग अशाच नवीन आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी तलाठी मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला आणि नोटिफिकेशन बेल ऑन करायला अजिबात विसरू नका. नागरिकांसाठी प्रक्रिया सोपी झाली हे तर उत्तमच आहे, पण यामुळे आपल्या महसूल अधिकाऱ्यांची, विशेषतः तहसीलदारांची जबाबदारी थोडी बदलली आहे. ती नेमकी काय आहे ते आता आपण समजून घेऊया. हे खूप महत्त्वाचं आहे. आता बघा, जेव्हा कोणी नागरिक ऑनलाईन शुल्क भरेल तेव्हा तहसीलदारांना त्यांच्या सिस्टम लॉगिनमध्ये एक नोटिफिकेशन दिसेल. मग त्यांना काय करायचंय? अर्जदार आणि जमिनीचा तपशील म्हणजे 7/12 वगैरे डाउनलोड करून तपासायचा आहे.
सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे जमीन भोगवटादार वर्ग 1 आहे की नाही हे तपासावं लागेल. सोप्या भाषेत म्हणजे ती खाजगी मालकीची आहे का? जर जमीन दुसऱ्या प्रकारची असेल तर त्यासाठी लागणारा नजराणा किंवा इतर शुल्क वसुलीचा प्रस्ताव तयार करायचा आहे. आणि ही सगळी प्रक्रिया समांतर पद्धतीनं करायची आहे. आणि हो, हे काम करण्यासाठी एक वेळेचं बंधनसुद्धा आहे. नोटिफिकेशन मिळाल्यापासून फक्त 30 दिवसांच्या आत तहसीलदारांना हा नजराणा वसुलीचा प्रस्ताव सक्षम अधिकाऱ्याकडे पाठवावा लागेल. म्हणजे कामाला आता गती द्यावीच लागेल. आणि आता हे वाक्य बघा. हे या परिपत्रकातलं सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे. हे या सगळ्या बदलांचा आत्मा आहे असं म्हटलं तरी चालेल. यात स्पष्ट लिहिलंय की तहसीलदारांची तपासणी प्रक्रिया समांतर सुरू राहील, पण तिच्यामुळे विकास परवानगी किंवा बांधकाम आराखडा मंजूर करण्याची कार्यवाही थांबवू नये. याचा सरळ अर्थ असा की नागरिकांच्या कामात आता कोणताही अडथळा येणार नाही. नवीन नियम तर आले, छान आहे. पण मग जी जुनी प्रकरणं चालू आहेत त्यांचं काय? हा प्रश्न अनेकांच्या मनात असेल. चला आता याबद्दलची माहिती घेऊया. इथे 31 डिसेंबर 2025 ही तारीख खूप महत्त्वाची आहे हे लक्षात ठेवा. या तारखेच्या आधी जर विनापरवाना अकृषक वापर सुरू झाला असेल तर त्यावर जुन्या कायद्यानुसार म्हणजे जमीन महसूल संहिता 1966 नुसारच दंडाची कारवाई सुरू राहील. पण या तारखेनंतर जर विनापरवाना विकास झाला तर कारवाई नगररचना अधिनियम 1966 नुसार होईल. हा एक मोठा कायदेशीर बदल आहे. आता समजा 31 डिसेंबर 2025 नंतरही कोणाकडून चूक झाली आणि जुन्या पद्धतीने एने परवानगी दिली गेली तर काय? तर ती परवानगी तात्काळ रद्द करून घेतलेली फी परत करायची. तसंच जर चुकून वार्षिक अकृषक कर वसूल केला असेल तर तोही परत करून त्याऐवजी एकरकमे रूपांतरण अधिमूल्य वसूल करायचे. चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यातले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात परत एकदा बघूया, जेणेकरून ते आपल्या पक्क लक्षात राहतील. 4 सर्वात मोठे बदल. 1. जिल्हाधिकाऱ्यांकडून वेगळी एने परवानगी घेण्याची गरज आता नाही. 2. दरवर्षी भरावयाचा अकृषक कर कायमचा रद्द झाला आहे. 3. आता फक्त एकदाच बांधकाम परवानगी घेताना रूपांतरण अधिमूल्य ऑनलाईन भरायचं आहे. आणि 4. तहसीलदारांची तपासणी प्रक्रिया समांतर चालेल आणि त्यामुळे विकास कामामध्ये कोणताही उशीर होणार नाही. जर आपल्याला ही माहिती खरोखरच उपयुक्त आणि मोलाची वाटली असेल तर आमच्या कामाला पाठिंबा देण्यासाठी आणि असेच माहितीपूर्ण विश्लेषण पुढेही पाहण्यासाठी कृपया तलाठी मित्र चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न, आपल्याला काय वाटतं? शासनाने आणलेल्या या क्रांतिकारी बदलामुळे खरंच जमीन विकासाला गती मिळेल का? लाल फितीचा कारभार कमी होऊन नागरिकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळेल असं आपल्याला वाटतं का? आपलं मत नक्कीच खूप महत्त्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद. हे संपूर्ण विश्लेषण लक्षपूर्वक पाहिल्याबद्दल आपले मनापासून आभार. आपले काही प्रश्न असतील किंवा काही सूचना असतील तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. आम्ही उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू.